आमच्या एका वाड्यातल्या पोरीचं लग्न जमलं. खरी गोष्ट, माहीच नाही, मी खोटं बोलत नाही. कवी आहे मी. तुमच्याकडे बघून असं म्हणणं झालं मी कवी आहे म्हणून. तुम्ही बी बकल कवी आहेत, 1200चे आहेत म्हणजे कवीच आहेत तुम्ही. बघा, गावाकडे एका पोरीचं लग्न जमलं आणि जिच्या बापानं उभ्या आयुष्यात तिच्या शिक्षणावर 40,000 रुपये खर्च केला नाही, तिला त्या नवरदेवानं 40,000चा मोबाईल घेऊन दिला. 40,000चा मोबाईल घेऊन दिला आणि ती येडी चिंगी कोपरा धरून बोलायला लागली, इकडून तिकडून तिकडून तिकडे. पोरी काय बाबा बोलक्या झाल्या, आता मुक्या पोरी बोलक्या झाल्या मोबाईल घेऊ घेऊ. बघा, मला प्रश्न पडला. मला गावाकडून आल्यानंतर मला एक जणांनी सांगितलं की काय गुरुजी असं असं झालंय. मी म्हणलं, मला प्रश्न पडला की हिला मोबाईल आहे, बाकीच्याला कॉइन बॉक्स होता, कोणाला टेलिफोन होता, कोणाला असं होतं, कोणाला तसं होतं. ज्याला काहीच नव्हतं, ज्याला शिक्षणही नव्हतं, ज्यांना फक्त बघण्याची संधी होती, एकदा बघायचं आणि जायचं, बाकीचा निर्णय चुलतान बापन आजय टपरच घ्यायचे सगळे. खरी गोष्ट एक नाही साहेब, याच्या मनातले बरोबर पाल चुकली. जेला माहित आहे. मी सावंत सरांकडे बिलकुल बघत झालो. ते माझे पाहुणे आहेत, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही, पण मला माहित आहे की त्यांचं काय चाललंय, त्यांच्या मनात काय आठवणी जागा व्हायला ते मला माहित आहे. आणि मला प्रश्न पडला आणि मी डायरेक्ट प्रश्न आईला विचारला की तुला मालक पाहायला आलते का? ती म्हणजे आलते. मी पुन्हा बोलायला आलते का? नाही. बघा, माझा बाप शिकलेला नाही, माझी माय शिकलेली नाही. त्याच्यातून दोन गोष्टी सांगायच्यात मला. ज्याचे मायबाप शिकलेले नसतात त्याच्या सुद्धा घरी कवी होत असतो. त्याच्यासाठी फक्त इमानदार असावं लागते, बापाच्या बी प्रेमाची गोष्ट लिहायला. माईला विचारलं तुला बाप पाहायला आलता का? म्हणजे आलते, आता पुन्हा आले नाहीत. मला प्रश्न पडला की ज्याच्या घरी शिक्षण नाही, जो शेतात काम करतो, तो कुणबी आणि कुणबीन यांचं प्रेम कसं असेल. आणि जी गोष्ट मला सुचली ती तुम्हाला सांगतोय, आपल्या सगळ्या सभागृहाच्या समोर सांगतोय की ही अनुभूती माझ्या सगळ्या पिढ्यांनी अनुभवली आहे. माझ्या बापानं एकट्यानं नाही, आजानं पंजानं. बघा, ज्यांनी वावरावर प्रेम केले, ज्यांनी आभाळावर प्रेम केले, ज्यांनी पावसावर प्रेम केले, त्यांनी आपल्या घरच्या माणसांवर प्रेम केलं नसेल का हो? बघा, इतक्या गोष्टींवर प्रेम केलंय. ज्यांनी गाईला जनावराला चारा टाकल्याशिवाय जेवले नाही, त्यांनी आपल्या बायकोवर प्रेम केलं नसेल का हो? अहो, म्हातारं मेलं तर म्हातारी 6 महिन्यात जगत नाही, म्हातारी मेली तर म्हातारं 6 महिन्यात जगत नाही. हे प्रेम नाही, हे प्रेमच आहे. मला तो प्रश्न पडला आणि मी कविता लिहिली, आस नावाची. आस काय? संसाराची इच्छा आहे. लग्न जमलंय दोघांचं, याचं लग्न जमलंय, तिचं लग्न जमलंय आणि दोघांनाही चान्स नाही साहेब. मागच्या काळातली गोष्ट. कदम सर आता लय सोपं झालंय. आता तर काय, लग्नाच्या आधी ते काय काय व्हायले, प्री वेडिंग. थोडा खतेच वाटायला आम्हाला त्याचा. ते जाऊ द्या, आतली गोष्ट काला लय सांगायची. पण त्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगतो. लग्न जमलंय, साखरपुड्यामध्ये नवरी आहे, नवरदेव नाही. इकडचा गाव जेवायला आहे सकाळचा, तिकडचा गाव आहे सगळा जेवायला, नवरदेव आखाडा सांभाळायला. कदम सर बरोबर आहे. म्हणजे तुमच्या पिढीची गोष्ट बोलायला तुम्हाला विचारलं म्हणजे तुम्हालाच नाही, डायरेक्ट इकडचा गाव जे आलाय तिकडचा गाव आलाय आणि नवरदेव आखाडा सांभाळायला. ही खरी गोष्ट आहे. टिळ्याच्या कार्यक्रमामध्ये नवरदेव आलाय आणि नवरी घरी रुखवत करायली पुढचा, त्यांची भेट नाही. आणि मग भेट कधी? हळदीच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी. आणि मग त्यांच्या मनाचं गुपित सगळं उलगतं. त्या काळामध्ये, या दरम्यानच्या काळामध्ये, म्हणजे सोयरीक जमली तेव्हापासून लग्नापर्यंत जो काळ आहे, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय त्याची ही कविता बघा. आस लागली संसाराची मनी ग. आस म्हणजे इच्छा. आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग. कुणबी म्हणजे शेतकरी, कुणबी म्हणजे शेतकरी स्त्री. आता सांगायची गरज पडून झाली. पूर्वी सांगावं लागायचं कुणबी म्हणजे कोण. आस लागली संसाराची मनी ग, रानात राबते कुणबिनीचा धनी ग. 16वा वरीस सरून गेलंय, माय बापानं लगीन धरलंय. पूर्वीच्या काळी 16 वर्षात लग्न व्हायचे. आपल्या काळात बऱ्या वर्षांत झाले. आता 30-35 झाले तरी होईने झाले. एक काळ होता 16 वर्षी व्हायची, आता 32 वर्षी होईन झाले. काळाचा परिणाम बघा कसा असतो. 16वा वरीस सरून गेलंय, माय बापानं लगीन धरलंय.
दूरदेशीचा कोण ग राजा मन तर माझं तिथंच हरलंय 16वं वर्ष सरून गेलंय माय बापानं लगीन धरलंय दूरदेशीचा कोण ग राजा मन तर माझं तिथंच हरलंय काळीज झालंय मौ लोण्यावनी ग लग्न जमल्यावर काळीज मौ लोण्यावनी होते आणि त्यातले त्यात ज्यांच्या हातात प्रसार माध्यम नसतात त्यांचं जास्त होते न बोलण्याची भाषा किती सुंदर असते न बोलण्याचं प्रेम किती सुंदर असते हे त्यांनाच माहित ज्यांनी कधी एकमेकाला मेसेज केलं नाही किंवा व्हॉट्सअप केलं नाही कधी लेटर लिहिलं नाही कधी बोलले नाही इतकं सुंदर मौन त्यांनी अनुभवलं आपण ते अनुभवलं नाही रानात माझा राजा राबते संसाराचं असं लागली संसाराची मनी ग रानात राबते कुंबिनीचा धनी ग 16वं वर्ष सरून गेलंय माय बापानं लगीन धरलंय दूरदेशीचा कोण ग राजा मन तर माझं तिथंच हरलंय काळीज झालंय मौ लोण्यावनी ग म्हणजे तेव्हा मौ लोण्यावनी व्हायचं आता कसं होतं ते मी सांगत नाही काळीज झालंय मौ लोण्यावनी ग रानात राबते कुंबिनीचा धनी ग बघा दोघ जण रानामध्ये आहेत लग्न जमलंय झालेलं नाही आणि दोघेही शेतात काम करतायत शीन बघा कसं आहे ते रानात माझा राजा राबतोय संसाराचं सपन बघतोय रानात माझा राजा राबतोय संसाराचं सपन बघतोय बांधावरल्या साळुंकीला मलाच समजून काय काय बोलतोय लग्न जमल्यावर ज्याला चित्रावाला बोला वाटतं लग्न जमल्यावर ज्याला सोळुंकीला बोला वाटतं साळुंकीला बोला वाटतं लग्न जमल्यावर ज्याला पिकाला बोला वाटतं त्याचं प्रेम किती ग्रेट असेल बघा रानात माझा राजा राबतोय संसाराचं सपन बघतोय बांधावरली साळुंकीला मलाच समजून काय काय बोलतोय उडून जाईल मी बी चिमणीवनी ग उडून जाईल मी बी चिमणीवनी ग आताच्या वाटतंय का चिमणीवनी मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही भावना बदलत असते उडून जाईल चिमणीवनी मी बी चिमणीवनी ग रानात राबते कुंबिनीचा धनी ग आस लागली संसाराची मनी ग रानात राबते कुंबिनीचा धनी ग बघा पुन्हा काळ कसा असते लग्न जमलं की बालपणाचा काळ सुखाचा हे सुविचार माग पडते लग्न जमल्यावर प्रत्येकाचा अनुभव आहे आणि त्याला एक वेगळीच गोड दुनिया वाटते त्याची ही ओळख पहा मी तर बाई येडीच होते मह्यात काही गायी नव्हते म्हणजे माहित नव्हते मी तर बाई येडीच होते मह्यात काही गायी नव्हते जिनगानी म्हणजे नारळवाणी वल्ल खोबरत लय गोड राहते मी तर बाई येडीच होते मह्यात काही गायी नव्हते जिनगानी म्हणजे नारळवाणी वल्ल खोबरत लय गोड राहते बालपण गेलंय उगाच जटायवनी ग बालपण गेलंय उगाच जटायवनी ग रानात राबते कुंबिनीचा धनी ग आस लागली संसाराची मनी ग रानात राबते कुंबिनीचा धनी ग आणि शेवटची ओळख जरी लग्न झालं नवऱ्याबद्दल किंवा भावी नवऱ्याबद्दल प्रेम आहे संसार करायचा आहे आश निर्माण झाली आपल्याला जायचंय आयुष्य नवीन सुंदर झालंय आपल्याला असं करायचंय तसं करायचंय हे सगळं खरं असलं तरी याच्यातली एक आतली डेंजर एक खूप मोठी भावना अशी असते की मला मायबापाला सोडायचंय मला बापाला सोडायचंय ज्याच्या काळजात मी इतकी 16 वर्ष 14 वर्ष दुडदुड धावले ज्या आईच्या उदरात मी 9 महिने राहिले पुढचे 14 वर्ष 15 वर्ष तिच्या आम्ही पदराखाली राहिले तिला मला सोडायचंय आणि मला पुढे जायचंय ही दुःखद भावना सुद्धा तिच्या मनात असते मला नेहमी पोरी ह्या वडाच्या पारंबी सारख्या दिसतात पोरी ह्या वडाच्या पारंबी सारख्या दिसतात पारंबी कधीही वडाला सोडत नाही नवा वड तयार केला तरी बघा तुम्ही एक पारंबी अनेक वड तयार करते पण कोणत्याही पारंबीनं जुन्या वडाला सोडलेलं तुम्ही बघा कधी बघितलंय का तुम्ही अजिबात नाही म्हणून लेख ही वडाच्या पारंबी सारखी असते जी वडाला कधी सोडत नाही बापाला कधी सोडत नाही म्हणून मी असं लिहिलं मी तर बाई लाडाची होते पारंबी बाई वडाची होते मी तर बाई लाडाची होते पारंबी बाई वडाची होते अंगा खांद्यावर खेळले ज्यांच्या जलंभराची त्याची नव्हते मी तर बाई लाडाची होते पारंबी बाई वडाची होते
अंगा खांद्यावर खेळलं ज्यांच्या जलंबराची त्याची नव्हते, आता तर वाटतंय निखळ परक्यावनी ग, आता तर वाटतंय निखळ परक्यावनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग, आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग, रानात राबतोय कुणबिनीचा धनी ग. ही कविता म्हणून खाली बसताना मी आपल्याला आश्वासित करतो.